डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। एक वादळी पर्व, प्रचंड झंझावात, तेजस्वी क्रांतीसूर्य ज्याच्या तेजोमय कर्तृत्वाने भारतभूमीवर लखलखीत किरण पडली आणि प्रत्येक भारतीयाचं जीवनमान प्रकाशमय झालं। अवघ्या भारतात क्रांतीची लाट आली आणि प्रत्येक नागरिक गुलामीतून मुक्त होऊन सन्मानाचं जीवन जगू लागला। पण बाबासाहेब म्हणजे दलितांचे कैवारी, मागासवर्गीयांचे उद्धार करते, आरक्षणाचे जनक एवढीच अपुरी माहिती आपल्या सगळ्यांभोवती फिरते आहे। म्हणूनच या पलीकडे जाऊन या तेजोमय सूर्याचे व्यक्तिमत्व समस्त भारतीयांना कळावं म्हणून हा प्रपंच। एकविसाव्या शतकातील सगळ्यात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गौरविलं। पाश्चिमात्य देशात बाबासाहेबांना चॅम्पियन ऑफ ह्युमन राईट्स असं म्हणतात। अमेरिकेसारखा देश त्यांना फाउंडिंग फादर ऑफ इंडिया अशी पदवी बहाल करतो। यामागची कारणं लक्षात घेतली तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेमधून उचललेली पावलं ही पाश्चिमात्य आणि विकसित देशासाठी मार्गदर्शक हमरस्ता बनतात। म्हणूनच आरक्षणातील संविधानाचा मसुदा जगाने न्यू डेमोक्रॅटिक कॉन्सेप्ट म्हणून गौरवला आणि अमेरिका सुद्धा त्याचा पाठपुरावा करते। बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीत बुद्ध, फुले, संत कबीर यांना गुरु मानलं आणि त्यांच्याच विचारांची छाप त्यांच्या समग्र साहित्यामध्ये आणि चळवळीमध्ये आपणाला दिसते। भारताच्या भूमी स्वातंत्र्याचा लढा प्रत्येकजण आपापल्या परीने लढतच होता, पण भारतीयांच्या स्वातंत्र्याचा लढा फुलेंच्या जीवन पद्धतीला आदर्श मानून बाबासाहेब लढत होते। त्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या संग्रामावेळी मला या देशात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारित अशी समाज रचना घडवायची आहे की ज्याचा एकक व्यक्ती असेल, ही गर्जना केली आणि संविधानामार्फत त्याची पूर्तता सुद्धा केली। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त मागासवर्गीय समूहाचेच नाहीत, तर प्रत्येक भारताच्या नागरिकाचे दीपस्तंभ ठरतात। 1919चा कायदा असू दे, 1935चा असू दे किंवा भारताच्या संविधानाचा मसुदा असू दे, त्यामागे प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी केलेल्या मताधिकाराचा रोमहर्षक संघर्ष